पवनी गडकिल्ल्यावर अतिक्रमण हटविण्याच्या शासन निर्णयाविरोधात सामाजिक चळवळीचे नेते परमानंद मेश्राम यांच्या नेतृत्वात संघर्ष करणाऱ्या आंदोलकांना यश मिळाले आहे। जिल्हाधिकारी डॉक्टर संजय कोलते यांनी नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचा विचार करून सहानुभूतीपूर्वक निर्णय घेत अतिक्रमणाविषयक कारवाई तात्पुरती स्थगित ठेवण्याचे तहसील प्रशासनाला निर्देश दिले। तर दिनांक 20 जानेवारी 2025 रोजी महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाने पवनी गडकिल्ल्यावरून अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले होते। या निर्णयामुळे पवनी शहरावर विस्थापनाचे संकट ओढावले। ही बाब लक्षात येताच पवनी शहरात अनेक आंदोलने झाली, अनेक लोकप्रतिनिधींनी आश्वासने दिलीत, मात्र तोडगा निघत नसल्याचे चित्र होते। अखेर अतिक्रमणधारकांनी खासदार व आमदार यांच्या घरासमोर आंदोलनाचा इशारा दिला होता आणि मात्र आंदोलनापूर्वीच त्यांनी परमानंद मेश्राम यांची भेट घेतली। त्यांनी लोकप्रतिनिधींच्या घरासमोर आंदोलन न करता जिल्हाधिकारी यांची भेट घेण्याचे ठरविले। या भेटीत जिल्हाधिकारी यांनी शिष्टमंडळाला आश्वस्त केले।